रत्नागिरीतील मुसळधार पावसामुळे भातशेतीला मोठा फटका। काजळी नदी इशारा पातळीवरून वाहते। अनेक भातशेतींमध्ये शिरलं पाणी। मुसळधार पावसामुळे इगतपुरीतील वाड्या वस्त्यांच्या रस्त्यावर पाणी साचलं। वाघाचा झाप, नेंगाळ झाप, कातोरे वस्ती या आदिवासी पाड्यातील नागरिकांचा शहराशी संपर्क तुटला। विद्यार्थ्यांसह नागरिकांचा पाण्यातून जीवघेणा प्रवास। पुण्याच्या राजगडमधील जोरकडवाडीतील ओढ्याला पूर आल्यानं विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास। पुलाअभावी विद्यार्थी आणि पालकांचे हाल। कोल्हापुरात वेळेत उपचार न झाल्यानं नवजात बालकाचा मृत्यू। गगनबावडा मार्ग पावसामुळे बंद असल्यानं गर्भवती महिलेला त्रास। महिलेवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू, प्रकृती स्थिर। गडचिरोलीत नाल्याच्या पाण्यात मुख्याध्यापक वाहून गेले। नाल्याचं पाणी ओसरल्यानंतर झाडात मृतदेह आढळला। मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेला फटका। कोकणात येणाऱ्या गाड्या रद्द। मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस रद्द। मुंबई ते मडगाव वंदे भारत एक्सप्रेसही रद्द। पावसामुळे नंदुरबारमधील रस्त्यांची पोलखोल। गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राला जोडणाऱ्या तापी नदीच्या पुलावर खड्ड्यांचं साम्राज्य। जीव मुठीत धरून वाहन चालकांचा पुलावरून प्रवास। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात वाहतूक कोंडी। 3 ट्रक घाटात बंद पडल्यानं परशुराम घाटात दोन्ही मार्गांवर वाहतूक संथ गतीनं। घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा। राज्यात आता खरीपातील ई-पीक पाहणी डिजिटल क्रॉप सर्व्हे ॲपद्वारे करण्याचा निर्णय। नोंदणीसाठी 14 सप्टेंबरपर्यंत मुदत।